उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मंचर येथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले। महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अध्यक्ष स्वच्छता दूत पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदस्यांनी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परिसर संपूर्ण स्वच्छ केला। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांकडून संपूर्ण महाराष्ट्रात अनेक जागी आज स्वच्छता करण्यात आली। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या 70 श्री सदस्यांनी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे स्वच्छता मोहीम राबवताना 4 टन ओला व सुका कचरा गोळा करून ट्रॅक्टरने मंचर नगरपंचायत कचरा डेपोमध्ये नेऊन त्याची विल्हेवाट लावली। स्वच्छतेसाठी आवश्यक असलेले साहित्य व ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने सर्व परिसर संपूर्ण स्वच्छ करण्यात आला असून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवल्याने मंचर ग्रामीण रुग्णालय अतिशय स्वच्छ व सुंदर दिसत असल्याने मंचर नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव व उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय प्रमुख शिवाजी जाधव तसेच मंचर परिसरातील ग्रामस्थ यांनी प्रतिष्ठानने राबवलेल्या स्वच्छता मोहिमेबाबत समाधान व्यक्त करून प्रतिष्ठानचे आभार मानले। ऑक्टोबर 2023 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जो काही स्वच्छतेचा पंधरवडा हा उपक्रम सुरू आहे, या उपक्रमामध्ये आपल्या मंचर शहरामध्ये सुद्धा वेगवेगळे उपक्रम मागील 15 दिवसापासून सुरू आहेत। यामध्येच आज 1 तारीख स्वच्छतेसाठी 1 तास या उपक्रमामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय संपूर्ण परिसर स्वच्छ करून या उपक्रमामध्ये जो सक्रिय सहभाग नोंदवला त्याबद्दल मी प्रतिष्ठानचे मनापासून आभारही मानतो आणि त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। आम्हाला विविध उपक्रमामध्ये यांची कायम मदत असते आणि ही मदत अशीच पुढे सुरू राहील ही अपेक्षा देखील करतो। धन्यवाद।